तर या संजय मंडलिक यांच्या उमेदवारीकरता कार्यकर्ते सुद्धा आग्रही आहेत। उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणूक लढवायचीच हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। तर उमेदवारी आपल्यालाच मिळेल, संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांना हे सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय मंडलिक आता कामाला लागले। मंडलिक यांना भेटण्यासाठी कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। काय सांगाल, कोल्हापूरच्या जागेवरून एकूणच संभ्रम पाहायला मिळतोय। आज संजय मंडलिक यांची तुम्ही भेट देखील घेतलेली आहे। काय नेमकं संजय मंडलिक यांनी आता सांगितलेलं आहे तुम्हाला, कशा पद्धतीने? कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघात कुठला पक्ष बघितला नाही, कुठला विरोधी पक्ष बघितला नाही, सगळ्यांची कामं ही मंडलिक साहेबांनी केलेली आहेत। त्यांनी आज तक ह्या मतदारसंघामध्ये लाखो नोकऱ्या दिलेल्या आहेत की कुणाचे 5 पैसे त्यांनी घेतलेले नाहीत। आता ह्या मतदारसंघात आम्ही हक्क का सांगतोय, ह्या पाठीमागे कारण आहेत। आम्ही बिनशर्त शिंदे साहेबांना पाठिंबा दिला। एकूण 12-13 खासदार जे होते त्यात आमचे संजय दादा सुद्धा त्यात प्रामुख्याने होते। त्यावेळी त्यांनी शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की बाबा तुमची उमेदवारी फिक्स आहे। आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे। एकनाथ शिंदे साहेब हे शब्दाचे पक्के आहेत। निश्चितपणाने आपल्याला त्यामध्ये उमेदवारी मिळायला कुठेही अडचण नाही। आमचे नेते सुद्धा म्हणलेत उमेदवारी फिक्स आहे, वेगळं काय बोलू नका। तरी सुद्धा यातनं काही दगाफटका झाला आणि आम्हाला वेगळे विचार करायची वेळ आली तर मंडलिक गटाला संघर्ष करायचं काय नवीन नाही। निश्चितपणाने संघर्षाला आम्ही तयार आहोत। सगळ्या मतदारसंघाचा दौरा सुरू आहे, विकास कामांचे उद्घाटन सुरू आहेत। त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये तिकीट मिळो अगर न मिळो लढणार हे आम्ही निश्चित आहोत आणि जिंकणार हेही निश्चित आहोत। कारण गेली 50 वर्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये मंडलिक साहेब असतील किंवा संजय दादा असतील यामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे। त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत आणि तिकीट हे आम्हालाच मिळणार आहे, त्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।